गुड मॉर्निंग गाईज. सो इट्स डे 2 आणि आता आम्हाला जायचं म्हैसूरला. सो आम्ही आता सकाळी झाली, आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला. आधी पण आपण ब्रेकफास्ट करणार आहोत, परत रूमवर यायचं आहे, थोडंफार काय सामान घ्यायचं आहे, तिथे जायला ते घ्यायचं आहे आणि निघायचं आहे म्हैसूरसाठी. कारण सवादाची आमची आहे इथून KSRवरून वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारतचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. आतमध्ये कशी आहे, त्याचं इंटिरियर, ते काय काय सर्व्हिस भेटतात ती पण तुम्हाला बघायला भेटेलच. आता चला ब्रेकफास्टसाठी. आज तुम्हाला क्विक ब्रेकफास्ट दाखवतो आहे. उद्या चेकआउटच्या दिवशी तुम्हाला कंप्लीट टूर दाखवेन की इकडचा कसा असतो ब्रेकफास्ट ते. आता चला आपण खाऊया आता ब्रेकफास्ट. सो फायनली आम्ही ब्रेकफास्ट घेतला आहे. मी घेतला आहे आज इथे इडली, त्याच्यानंतर पोहे आहेत, त्याच्यानंतर इथे ब्रेड स्टिक आहे विथ चीज, त्याच्यानंतर हॅश ब्राऊन आहे, पोटॅटो वेजेस आहेत, समोसा आहे मिनी समोसास, त्याच्यानंतर पालक बोंडा आहे, त्याच्यावर चटणी आणि सांबार. ऋषीने इथे काही वेजेस घेतले आहेत, काही फ्रूट्स घेतलेत. सो हा आपला आला आहे वंदे भारत मधील ब्रेकफास्ट. भरपूर काय काय आपल्याला दिसतं. इथे आहे ट्रॉपिकानाचा ज्यूस, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही कटलेट्स होते दोन. हा आहे इन्स्टंट चहा, त्याच्यानंतर आपल्याला दिले आहेत त्या लोकांनी काही बिस्किट्स आणि सोबत आहे आलू भुजिया शेव. सो ओव्हरऑल खूप छान होता एक्सपिरियन्स. ब्रेकफास्ट ऑल द सेम फ्लाईट सारखं एक्सपिरियन्स वाटतो. सो इथे रेडी आहे आपली गिरनारचे मसाला चहा. सांग बरं टेस्ट करून कसं लागतं. मसाला चहा आहे ना. हे आहे म्हैसूरमधील मार्केट. इकडच्या इमारती ज्या आहेत त्या ब्रिटिश कालीन आहेत. हे आहे म्हैसूर पोलीस कमिशनरचं निवासस्थान. आता आपण म्हैसूरच्या पहिल्या स्पॉटला आलो आहोत, जे आहे चामुंडी हिल्स. आणि तिकडचं जे चामुंडेश्वरी देवीचं मंदिर आहे तिकडे आपण चाललो आहोत. आम्ही वरती तर आलो आहोत हिलवरती, ऑटो येते. इथून आता काही पायऱ्या आहेत जे आपल्याला मंदिराच्या इथे घेऊन जातील. चला आता जाऊया आपण चामुंडेश्वरी टेम्पलला.
चामुंडी हिल्सच्या इथे दर्शन झाल्यानंतर, चामुंडेश्वरी देवीचं खूप सुंदर दर्शन झाल्यानंतर आता आम्ही इथेच वाटेत लागणाऱ्या सँड म्युझियमला आलो आहे. इथे एक वॅक्स म्युझियम पण आहे, पण वॅक्स म्युझियम आपल्या मुंबईला पण आहे. सो म्हटलं सँड म्युझियम बघूया. नेहमी फेसबुकवर वगैरे बघायचो, ट्रिब्यूट्स देतात सँड आर्टिस्ट वगैरे. सो आता काय आहे ते चेक करूया. चला बघूया इकडचं कसं आहे सँड म्युझियम. 60 रुपये एंट्री तिकीट आहे पर पर्सनची, आणि कॅमेऱ्याचे चार्जेस नाही आहेत, विच इज गुड थिंग. आणि इकडचे टायमिंग्स आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत. यार ते पाणी झालं ॲट पेडला कच्चार बा कोण होता होतं. वाळूपासून इतकी डिटेलिंग करणं खायची गोष्ट नाही. ही देवी चामुंडेश्वरी, लाफिंग बुद्धा. दसऱ्याच्या दिवशी जी म्हैसूर पॅलेसवरून अंबारी निघते ते इकडे साकारण्यात आलं आहे. आणि ही आहे टाइम झोडियाक व्हील, राशीचक्र. येस, ती माझी रास मिथून. खूप सुंदर असं बनवलं आहे. कृष्ण आणि अर्जुन रथावर आरूढ झालेले एक सँड आर्ट इथे आपल्याला बघायला भेटते. खूप बारीक डिटेलिंग आहे आणि खूप सुंदर आहे. इजिप्शियन ममीज, एन्शियंट सिव्हिलायझेशन अँड ट्राईब्स ऑफ द वर्ल्ड. एन्शियंट सिव्हिलायझेशन अख्ख्या विश्वातलं त्यांनी इथे आर्टिस्टने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पक्षी आहेत विविध, त्यांचं आपल्याला किलबिलाट ऐकायला भेटत असेल. प्ले होम आहे त्यांचं. आणि हे आहे मरीन लाईफ. रोमॅन्टिक सीन. आणि हा एक हॉरर वर्ल्ड. हे आहे कावेरी सिल्क एम्पोरियम. इकडून आम्ही म्हैसूर सिल्क साडी ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या, ज्या खूप छान क्वालिटीच्या होत्या. म्हैसूर साड्यांची शॉपिंग केल्यानंतर आता आम्ही आलो आहोत म्हैसूर पॅलेसला. माझ्या मागे जो आहे तो आहे म्हैसूर पॅलेस. चला आता बघूया इकडचा फेमस म्हैसूर पॅलेस कसा आहे तो. मी लास्ट टाईम कॉलेज आयवीच्या वेळी आलेलो, त्याच्यानंतर आता बघतो की किती चेंजेस झाले आहेत. सो ऋषी, कसं वाटलं म्हैसूरला येऊन? थोडं गरम नाही आहे जेवढं बँगलोरला होतं ॲक्च्युली. मला जरा थंड वातावरण आहे. देवीचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यात चांगलं झालं आहे. छान साड्या पण मिळाल्या घरच्यांसाठी. येस, आता बघू म्हैसूर पॅलेस कसं दिसतं आतमधून. अँड डेफिनेटली आमच्या मम्मा लोकांना आवडणार आहेत साड्या, कारण खूप लाईट वेट आहेत, त्यांच्यासाठी ते बेस्ट असणार आहे. सो आफ्टर पैठणी आम्हाला या डेफिनेटली नक्कीच आवडल्या या साड्या. चला आता आपण बघूया म्हैसूर पॅलेस. कर्नाटकातील राजवाडे, रेशीम आणि चंदनाच्या या हेरिटेज शहरामध्ये सौंदर्य आणि वैभवासाठी वेगळा असा एखादा राजवाडा असेल तर तो म्हणजे अंबाविलास पॅलेस. म्हैसूर पॅलेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या या पॅलेसची अनेकदा त्याच्या विस्तार आणि भव्यतेच्या दृष्टीने इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसशी तुलना केली जाते. देवी चामुंडेश्वरी
1399 ते 1950 या काळात म्हैसूरच्या पूर्वीच्या राज्यावर राज्य करणाऱ्या वडियार घराण्याचे प्रमुख देवता यांचे घर असलेल्या चामुंडी टेकड्यांसमोर असलेला म्हैसूर पॅलेस हा ऐतिहासिक कलाकृतींचा खजिना आहे. जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा 14व्या शतकात बांधला गेला होता, जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे अनेकदा पुन्हा बांधला गेला. जुना किल्ला लाकडाचा बांधलेला होता आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची. तर सध्याचा किल्ला दगड, विटा आणि लाकडांचा आहे. सध्याची रचना 1897 ते 1912 दरम्यान बांधण्यात आली होती. जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणूनही ओळखली जाते. सुशोभित छत आणि शिल्पाकृती खांबासह दरबार हॉल हे पाहण्यासारखे आहे. तसेच मोर थीम असलेला कल्याण मंडप अर्थात विवाह मंडप, रंगबिरंगी काचेच्या खिडक्या आणि फुलांच्या मंडलाने सुशोभित केलेले आहे. आणि सुंदर पेंटिंग्ज. राजवाडा आवारात एक संग्रहालय देखील आहे, जे नियमितपणे हजारो अभ्यंगतांना आकर्षित करते. दसऱ्याचा उत्सव हा येथील मोठा उत्सव आहे. ही विजयनगरी परंपरा 15व्या शतकापासून सुरू आहे. 750 किलो वजनाच्या सोन्याच्या आसनावर शाही तलवार आणि चामुंडेश्वरीची मूर्ती घेऊन मिरवणूक काढली जाते. राजघराण्यातील धार्मिक विधींचे अध्यक्षस्थान असते आणि म्हैसूर पॅलेस संग्रहातील महत्वाच्या कलाकृती लोकांसाठी प्रदर्शित केल्या जातात. सुमारे 1 लाख बल्बने राजवाडा उजळून निघाला आहे. म्हैसूर ही कर्नाटकाची सांस्कृतिक राजधानी राहिली असली तरी हा राजवाडा निर्विवादपणे केंद्रबिंदू आहे. सो आम्ही इथेच म्हैसूरला स्टेशनला जाताना मध्ये आम्हाला एक शॉप दिसलं, जे आमच्या ऑटोवाल्याने सजेस्ट केलं, जिथे ऑथेंटिक चंदन, त्याच्यानंतर चंदनचे प्रोडक्ट्स अँड ऑल या सगळ्या गोष्टी भेटतात. तसंच त्यांचे इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आहेत. इथे बघू शकतो आपण हँडलूम, त्यांचे आर्टिस्ट लोकांनी बनवलेले, कार्व्ड केलेले, चंदन वूडमध्ये बनवलेले, टीक वूडमध्ये बनवले, अशा भरपूर गोष्टी आहेत तिथे. तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. मी घेतलं हा चंदन फेस पॅक, त्याचा स्मेल खूप छान आहे. आणि अगरबत्ती घेतली आहे, ऋषी चंदन घेतो आहे आणि अगरबत्ती घेतो आहे. सो तुम्हाला दाखवतो इथे बेसिकली किती काय काय आहेत ते. इथे वुडन फ्रेम्स आहेत, देव्हारे आहेत, सुंदर सुंदर देव्हारे, घड्याळ आहेत छान छान, त्याच्यानंतर मूर्ती आहे ते. ते चंदनपासून बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. गोरा होता, 55 याद दिला था. हे रक्तचंदन, ऋषी आता गोरा होईल. होठ भी लाल करता. स्वीटला आहे. सो आमचं फिरणं वगैरे झालं म्हैसूरमध्ये आणि आता संध्याकाळच्या वाजतात 6:15. आम्हाला लागली भूक, कारण आम्ही काही जेवलो नव्हतो, फिरत होतो नुसते म्हणून. सो आता इथे म्हैसूर स्टेशनच्या बाहेरच आनंद भवन म्हणून आहे, तिथे आलो आहे आम्ही. अँड लेट मी शो यू वन थिंग. 45 रुपीजला यांच्याकडे एक सिंगल मेदूवडा भेटतो फक्त. आणि हा एक डोसा घेतला आहे, म्हैसूर मसाला डोसा. तो तरी ठीक आहे, बट आय डोंट नो, सगळीकडे एक प्लेटमध्ये 2 येतात, तिथे हा एकच येत होते. मे बी यांचं कॉस्ट कटिंग चालू असेल, सो ठीक आहे. असं ते बघूया आपण कसं आहे ते. सो आमचं फूड इथे आलेलं आहे, डिनर आम्ही करतो आहे. आम्ही मागवलं आहे इथे चिकन शेजवान राईस, त्याच्यानंतर आहे ड्रम्स ऑफ हेवन, थाई स्टाईलमध्ये आहे. त्याच्यानंतर हे आहेत चिली श्रिम्प्स आणि सोबत आम्हाला हे भेटलं आहे कॉम्प्लिमेंटरी दरसान म्हणून काहीतरी आहे. चावमॅन हे एक आउटलेट आहे इकडे त्यांचं, तिकडनं मागवलं आणि त्यांची पॅकेजिंग अँड ऑल खूप छान आहे. सो आता आम्ही डिनर करतो आणि आता भेटतो तुम्हाला उद्या, म्हणजेच नेक्स्ट एपिसोडमध्ये. आय होप तुम्हाला ही म्हैसूरवाला व्लॉग बेसिकली आवडला असेल. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आमच्यासोबत तितकाच जितका आम्ही एन्जॉय केला. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना सा चलन तेरे